अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुवार. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि या वर्षातला पहिला गुरुवार. तसे तर उद्याच्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे, कारण बऱ्याच जणी उद्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करत आहे. तसंच आपल्याला गुरुवारी विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे, विष्णू भगवानचे. त्यानंतर आपल्याला उद्या आहे कालाष्टमी. तर कालाष्टमी असल्यामुळं आपल्याला गुरुवारला विशेष महत्त्व आलेले आहे. कालाष्टमीमुळं आपल्याला असे काही उपाय करायचे आहे ज्याने की कालभैरव भगवान आपल्यावर प्रसन्न होतील. तर उद्या आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहे ज्याने आपल्यावर देवाची कृपा कायम राहिली पाहिजे, कारण उद्याचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला, तसेच कालाष्टमी सुद्धा आलेली आहे, महालक्ष्मी व्रत चालू आहे. तर असे विशेष त्या गुरुवारला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला उद्या सर्वप्रथम उठून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे, त्याचे उद्यापन करायचे आहे, विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे, महालक्ष्मीचे नामस्मरण करायचे, लक्ष्मी मातेचे नामस्मरण करायचे आहे. तसेच आपल्या सनातन धर्मामध्ये देवादिदेव महादेव यांना नामस्मरण करायचे आहे, कारण आपल्या जवळपास जर कालभैरवांचे मंदिर नसेल तर महादेवाला सुद्धा कालभैरवाचं रूपच मानलेलं आहे. त्यामुळं तुम्ही उद्या आवर्जून महादेवाच्या मंदिरातही जा, जेणेकरून आपल्याला कालभैरव महाराजांचे आपल्यावर कृपादृष्टी राहील. तर आपल्याला करायचं काय आहे, तर उद्या आपल्याला हा एक उपाय करायचा आहे, म्हणजे की आपल्याला मुलांच्या प्राप्तीसाठी, नवऱ्याच्या प्रगतीसाठी, मुलं ज्यांना होत नाही त्यांनी सुद्धा ही सेवा करा, मनापासून करा. तर उद्या कुत्र्याला ही अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्याने तुम्हाला सुख समाधान, तुमची इच्छा पूर्तीसाठी अत्यंत उपायकारक आहे. आणि तुम्हाला हे पण कळणार आहे की कालभैरव अष्टकांची आपल्यावर कृपा आहे की नाही आहे. तर नसल्यास आपण काय करावे हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला. तर कुत्र्याला उद्या तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला गाईला उद्या चना डाळ खाऊ घालायची आहे. त्यानंतर तुम्ही जेणे की आपल्या सर्व देवांचे आशीर्वाद, कारण गाय हे 36 कोटी देव आहे गायीमध्ये, तर आपल्या सर्व देवांचे आपल्यावर प्रसन्न होतील. त्यामुळं आपल्याला गाईला उद्या गुरुवारी चना डाळ खाऊ घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला भाकर किंवा चपाती हे दोन्हीपैकी एक तुम्ही काहीही बनवत असाल तर हे तुम्ही बनवा. आणि आपण सर्वप्रथम जी पोळी बनते त्यामध्ये गुळाचा खडा आणि चना डाळ टाकायची आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे. त्यानंतर दुसरी पोळी किंवा भाकर करणार, त्यावर आपल्याला तर्जनी आणि मधलं बोट हे 2 तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि चपातीवरती किंवा भाकरीवरती सरळ अशी रेष ओढायची आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहे. सरळ रेष पहिल्या चपातीपासून सुरुवात करायची तर आखरी एंडिंगपर्यंत, आणि त्याचे 2 तुकडे करायचे आहे. एक तुकडा काळ्या कलरच्या कुत्र्याला किंवा जो कोणता कलर आहे कुत्र्याचा त्याला, आणि दुसरा त्याच्या दुसऱ्या कलरच्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. तर जर दोन्ही कुत्र्यांनी जर तुमचं जे दिलेला पोळी आहे ती जर खाल्ली तर तुमच्यावर कालभैरवांची कृपादृष्टी आहे, तुमच्यावर ते प्रसन्न आहे. जर त्यांनी खाल्ली नाही तर तुम्हाला त्यांचे दर महिन्यात कालाष्टमी येते, तर ती तुम्हाला त्यांची उपासना करायची आहे, त्यांचे उपवास पकडायचे आहे. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.